हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की ऑपरेटर्स म्हणजे काय. जसं की आपले अरिथमॅटिक ऑपरेटर्स असतील किंवा एक दोन ऑपरँडवरती आपल्याला जर एखादा ऑपरेटर वापरून आपल्याला जर काय कार्य करायचं असेल त्यासाठी आपल्याला ऑपरेटर्सची गरज असतील. त्यात आपण त्यातले 12 टाईप बघितले. त्यातला लास्ट वन मिसकेलेनियस ऑपरेटर हा जास्त यूज केला जातो. जसं की आपण एखाद्याचा टाईप बघण्यासाठी किंवा त्याचा तो कोणती ऑपरेटरची व्हॅल्यू कशी स्टोअर करतो त्यासाठी आपण मिसकेलनेस वगैरे पण बघितलेलं. आता इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट कंट्रोल स्टेटमेंट. आता कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय की हा तुम्ही अँग्युलरमध्ये वापरू शकता, ERP सिस्टीम बनवण्यासाठी वापरू शकता. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इम्पॉर्टंट इन द सेन्स API बनवण्यासाठी वापरता. कंट्रोल स्टेटमेंट याचं आपल्याला एक डेफिनेशन आहे. आता कंट्रोल स्टेटमेंटची जर डेफिनेशन जर का मी इथं टाईप केली, ओके, स्क्रीनवरती जर दिसत असेल की कंट्रोल स्टेटमेंट आर युज्ड. ओके, आता जर स्क्रीनमध्ये दिसत असेल की कंट्रोल स्टेटमेंट्स आर युज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. आता याचा मराठीत अर्थ काय आहे की प्रोग्राम कोणत्या क्रमाने चालेल, कोणत्या कोड एक्झिक्युशन होईल आणि किती वेळा एक्झिक्यूट होईल किंवा कुठे थांबेल हे सगळं कोण सांगतं की कंट्रोल स्टेटमेंट सांगतात. आता त्या कंट्रोल स्टेटमेंटचे देर आर 3 मेन टाइप्स. आता 3 मेन टाइप्स कोणते कोणते? फर्स्ट वन इज सिलेक्शन स्टेटमेंट्स, second is iteration statements, and third is jump statements. In that first section there are 3 subtypes. Which one is if, second is if else, third is switch, and there are also many subtypes जसं की if else असतील, else if ladder असतील, switchचा मॉडर्न स्विच कसा वापरायचा, त्यानंतर फॉल इटरेशन स्टेटमेंट्समध्ये आपल्याला फॉर असेल, व्हाईल, डू व्हाईल, फॉर इच असेल, असे मल्टिपल आपल्याला कंट्रोल स्टेटमेंट्स आपल्याला बघायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त कंट्रोल स्टेटमेंट्स कोणते म्हणा, आता हे जे कंट्रोल स्टेटमेंट्स आहेत ते कोणत्या पण लँग्वेजमध्ये तुम्ही शिकू शकता. जर का तुम्ही C#.net मध्ये शिकलात तर तुम्हाला ते पुढे जाऊन जावा, पायथॉन असेल किंवा अँग्युलर असेल, किंवा जर तुम्ही अँग्युलरमध्ये शिकला असाल तर या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी नवीन शिकायला भेटेल किंवा तुमच्या याचं प्रॅक्टिस होईल. जसं की पहिला तर आपला आहे की सिलेक्शन स्टेटमेंट्समधला इफ. आता इफ कंडिशन जसं कसं असतं की एखादा आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ. जसं की आज मी सकाळी पुण्यामध्ये साने चौकात गेलेलो. आता साने चौकात गेल्यानंतर तिथे भरपूर ट्रॅफिक होतं. मग ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी आणि तिथे एक चौक होता, त्या चौकात सिग्नल लावलेला आणि तो सिग्नलमध्ये भरपूर अशा गाड्या थांबलेल्या. मग सिग्नलला कसं असतं की त्या सिग्नलला 3 लाईट्स असतात, रेड, ग्रीन आणि येलो. आता रेड, ग्रीन, येलो म्हणजे काय की रेड म्हणजे थोडक्यात थांबा, येलो म्हणजे तुम्ही गाडी वगैरे स्टार्ट करून थांबा की तुम्हाला आता ग्रीन सिग्नल लागणार, आणि ग्रीन म्हणजे तुम्ही जावा, गो. अशा टाईपचे 3 आपल्याला सिग्नल्स असतात. किंवा तुम्ही दुसरं एखादं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं की ओके, याच एक्झाम्पलला आपण बघू. दुसरं एक्झाम्पल घेण्यापेक्षा की इफ कंडिशन कशी वापरायची. जसं की एखादी कंडिशन असेल, कंडिशन म्हणजे काय, जसं की रेड सिग्नल असेल तर माझी गाडी थांबली पाहिजे, म्हणजे आपल्याला थांबायचं आहे सिग्नलवरती. जर का येलो सिग्नल असेल तर आपल्याला गाडी स्टार्ट करून थांबायचं आहे, आणि ग्रीन सिग्नल असेल तर तुम्ही गाडी चालू करून पुढे जाऊ शकता. असे 3 सिग्नलचे 3 टाईप्स असतात. आता VS कोडमध्ये कंट्रोल स्टेटमेंट्स नावाचा मी एक फाईल बनवली, त्याला .cs एक्सटेन्शन दिलं, आणि इथं मला काय करायचं आहे की एक स्टेटमेंट लिहायचं आहे. आता स्टेटमेंटमध्ये काय की इफचा एक सिंटॅक्स आहे. इफ कंडिशन इथं कमेंटमध्ये टाकतो मी इफचा सिंटॅक्स. आता इफचा सिंटॅक्स काय आहे की इफ हा कीवर्ड, त्याच्या पुढे कंडिशन, ओके, त्याचा जो ब्लॉक आहे सर्क्युलर ब्रेसेसमध्ये त्याची कंडिशन असेल, आणि त्याचा जी ॲक्च्युअल बॉडी असेल, जी कर्ली ब्रेसेसमध्ये कर्ली ब्रेसेस स्टार्ट आणि एंडिंग कर्ली ब्रेसेस आहे ना, त्याच्यामध्ये जे पण तुम्हाला काय कार्य करायचं असेल, म्हणजे काय, जर का इथं मी माझा बाईकला रेड सिग्नल असेल किंवा स्टॉप असेल किंवा ग्रीन सिग्नल असेल पुढे जावा, तर त्याच्या जी कार्य असतील की जसं की गाडी चालू करणे किंवा गाडी चालू केल्यानंतर गेअर टाकणे, पुढे जाणे, ह्या ज्या सगळ्याचं जे कृती असेल किंवा त्याचे जे ॲक्शन्स असतील त्या मला ॲक्शन्स या ब्लॉकमध्ये लिहायचे असतात. ओके, इथं किंवा कोडिंगमध्ये जर झालं तर आपण इथं कोड लिहू शकतो. असं त्याचा सिंटॅक्स आहे, कंडिशन आणि त्याची ॲक्च्युअल बॉडी. आता सपोज माझ्याकडे एखादं
इंटिजर टाईपचं एज हे व्हेरिएबल आहे, त्याला मी असाइन काय केलं, 20 ही व्हॅल्यू मी असाइन केली. आणि जर का आता इथं मला कंडिशन वापरायचे आहे, तर कंडिशन काय वापरायचे आहे की जसं लॉग इन सिस्टीमला वापरू शकता, किंवा एखादा आपल्याला आधार कार्ड किंवा आपल्याला ड्रायव्हिंग लायसन, जसं आता गाड्यांचं किंवा एखाद्या सिग्नलचं उदाहरण घेतलंयस, तर आपण एक रिअल एक्झाम्पल घेऊ की ड्रायव्हिंग लायसन मला काढायचे. आता ड्रायव्हिंग लायसनला क्रायटेरिया काय असतो की 18च्या जर तुम्ही पुढं असाल, तुमचं एज जर 18च्या पुढे असेल, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसनला एलिजिबल असाल, ड्रायव्हिंग लायसन तुम्ही काढू शकता. आता एजला मी काय दिलं की 20, म्हणजे मी एलिजिबल. आता इथं मला कंडिशन काय वापरायची आहे की एज जर, आता काल मी ऑपरेटर्स वापरलेले, ऑपरेटर्स कोणते की स्टेटमेंट्सवाले ऑपरेटर, की कंडिशनवाले ऑपरेटर्स, की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे माझं जे एज आहे ते कशापेक्षा मोठं पाहिजे की 18 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, तरच मी इथं कंडिशनमध्ये कन्सोलवरती प्रिंट करतो, कन्सोल डॉट राईट. इथं मी टाकतो यू आर एलिजिबल फॉर मेकिंग ड्रायव्हिंग लायसन. ओके, LICENSE लायसन्स बरोबर आहे, असं आपण टाकू शकतो एखादी कंडिशन, सेमिकोलॉन. आणि हा मला प्रोग्राम रन करायचा आहे, तर प्रोग्राम रन करण्यासाठी मल्टिपल जर फाईल असतील ना, तर मला फक्त यातली कंट्रोल स्टेटमेंटवाली फाईल रन करायचं. तर त्यासाठी कमांड काय आहे .NET, म्हणजे आपण .NET शिकतोय. रन म्हणजे काय, मला रन करायचे आहे. कोणती फाईल रन करायची आहे, तर कंट्रोल स्टेटमेंटवाली मला फाईल रन कर. आता ते कंपाईल होते, कंपाईल झाल्यानंतर आता ते रन होईल. ओके, आलं का की यू आर एलिजिबल फॉर मेकिंग ड्रायव्हिंग लायसन्स. हा झाला इफचा ब्लॉक. ओके, पहिलं काय आहे की इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंटचं वर्किंग कसं असतं की इफ, आणि हा महत्त्वाचा एक रूल आहे इफ कंडिशनसाठी की इफचा ब्लॉक जो आहे तो कायम ट्रू रिटर्न करतो. ट्रू रिटर्न करतो म्हणजे काय, इथं ऑलवेज रिटर्न्स ट्रू. जर बरोबर असेल तरच हा इफ कंडिशनवाला ब्लॉक एक्झिक्यूट होतो. जर का इथं मी नॉट हे चिन्ह टाकलं, लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं की या कंडिशनला मी एका ब्रॅकेटमध्ये टाकतो. ओके, कंट्रोल X नॉट आणि एज, म्हणजे काय झालं, त्याला मी नॉट केलं. जर का आता ही कंडिशन माझी कधीच ट्रू होणार नाही, जसं की माझं एज 18पेक्षा आहे पण नसेल, म्हणजे काय की हा ब्लॉक माझा एक्झिक्यूट होणार नाही. 18पेक्षा जर असेल पण नसेल. आता हे असेल आणि नसेल म्हणजे तुमच्या डोक्यात प्रश्न येईल की असेल आणि नसेल म्हणजे काय नक्की, की आता हा माझी कंडिशन काय आहे, ट्रू रिटर्न करतो. आणि ट्रूचं जर फॉल्स करायचं असेल, बरोबर, मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं की एखाद्या ऑपरँडवरती जर सिंगल ऑपरेशन करायचं असेल, किंवा ट्रूची व्हॅल्यू जर आपल्याला फॉल्स करायची असेल किंवा फॉल्सची व्हॅल्यू ट्रू करायची असेल, तर आपण नॉट वापरू शकतो. तसं इथे मी काय केलं, ही जी व्हॅल्यू येईल, काहीही जरी व्हॅल्यू आली, त्याला मला नॉटमध्ये कन्वर्ट करायचे आहे, म्हणजे नसेल तर यामध्ये जा. आता इथं मी पहिल्यांदा कंपाईल करतो, तर आता इथं काहीच प्रिंट व्हायला नाही पाहिजे, बरोबर, काहीच नाही प्रिंट झालं. जर का मी 18च्या जागी इथं 15 एज लिहिलं, ओके, तर सेम प्रोग्राम माझा एक्झिक्यूट होणार. का तर इथं मी नॉट लावलं. असं तुम्ही मल्टिपल केसेस आपल्याला API थ्रू अशा बघायच्या आहेत, की यालाच बोलतात की लॉजिक बिल्डिंग. तुमचं लॉजिक कसं बिल्ड करताय तुम्ही, की ही कंडिशनला नॉट वापरायचं असेल, तुम्हाला रन टाईमला कळालं पाहिजे की आपल्याला कंडिशन्स कशा येतात, त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन्स करायचे असतात. हा झाला इफ, बरोबर. त्याच्यानंतर असतो की आपला इफेल्स. आता इफेल्सचा ब्लॉक काय असतो की याला मी कमेंट मारतो, इथं सेकंड येतो की इफेल्स. अजून एक येतं की एल्स ब्लॉक ऑलवेज एक्झिक्यूट फॉल्स कंडिशन and also need one if condition. ओके, म्हणजे काय की तुम्ही जर मग आपल्याला फॉल्स कंडिशन लिहायची असेल तर मी डायरेक्ट एल्स लिहू शकतो का, तर नाही लिहू शकत. तुम्हाला
इफ कंडिशन लिहिल्यानंतरच तुम्हाला एल्स लिहायला लागतो, त्याला बोलतात की इफ एल्स. जसं की आपल्याला एक इंटिजर टाईपचा आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स, सपोज आपल्याकडे दोनच कंडिशन्स आता, त्यानंतरचं थर्ड वन येणार आहे की आपला एलसिफ लॅडर काय असतं, तो थर्डमध्ये आपण बघू की इंटिजर टाईपचा आपल्याकडे एक मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल आहे, त्याला मी असाइन काय केलं, सपोज 45 माझ्याकडे मार्क्स आहेत, राईट. त्याच्या वरती मला कंडिशन वापरायचे, इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 पेक्षा जर जास्त असतील त्याला मार्क, तर कन्सोलमध्ये आपण काय प्रिंट करू, कन्सोल डॉट राईट लाईन डबल कोटमध्ये यू आर पास्ड धिस एक्झॅम, किंवा यू आर एक्झामच म्हणू, इंटरव्ह्यूच्या अजून आपण भरपूर लांब आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी. ओके, नेक्स्ट आता असेल की एल्स कंडिशन. एल्स कंडिशनमध्ये मी काय लिहितो, कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये डबल कोटमध्ये यू आर फेल इन धिस एक्झाम. ओके, यू आर पास्ड दिस एक्झाम, यू आर फेल इन धिस एक्झाम, अशा मी दोन कंडिशन लिहिल्या. आता पहिल्यांदा तर ते इफ वाला ब्लॉक एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, बरोबर. कंपाईल केलं तर आला का माझा यू आर पास्ड दिस एक्झाम. आता मला याला फॉल्स करायचं असेल तर मी काय करणार, याची मार्क जी आहेत ती मी याला मार्क देतो 34, काटाव तो 5, काटावरती एक विषय सब्जेक्ट गेला त्याचा, असं आपण त्याला कन्सिडर करू. आलं का, यू आर फेल इन धिस एक्झाम. हा झाला तुमचा इफेल्स. आता हा झाला सेकंड वन. आता याच्यातला थर्ड वन काय येतो की इफेल्स लॅडर. आता इफेल्स लॅडर म्हणजे काय की मल्टिपल इफेल्स कंडिशन असेल, एलसिफ लॅडर वगैरे आपण म्हणू शकतो. आता मल्टिपल कंडिशन म्हणजे काय असतं की सपोज सेम असेल मॅडम, मार्क्स व्हेरिएबल असेल, इफ कंडिशन असेल, एल्स असेल, याच्या खाली मी फक्त टाकतो की एल्स इफ लॅडर. आता तुम्हाला कळलं पाहिजे की एलसिफ लॅडर कशाला म्हणतात, की सिंगल इफ कंडिशन असेल तर फक्त इफ ब्लॉक येतो, इफ एल्स असेल तर फक्त इफ आणि एल्स हा सेकंड वन येतो, आणि थर्ड असेल एलसिफ लॅडर कशाला म्हणतात, एलसिफ लॅडर म्हणजे मल्टिपल इफ एल्स ब्लॉक असतात. जसं की या एल्स नंतर पण इफ कंडिशन असेल आणि त्या इफ कंडिशनला सपोज मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूच घेऊ, की जर तो 50 पेक्षा जास्त असेल, बरोबर, इथं असेल 80 पेक्षा जास्त, इथं असेल 60 पेक्षा जास्त, सेम ॲज इट इज थर्ड वन आणि फोर्थ वन. ओके, थर्ड वन आणि फोर्थ वन म्हणजे की मीन्स 80 झाले, 60 झाले, 40 असेल, आणि जो लास्ट वन येईल ना त्याला आपण काय करू, फक्त एल्स कंडिशन तर यू आर फेल, यू आर पास्ड दिस एक्झाम अँड युअर स्कोर इज ए पॉझिटिव्ह. ओके, ए प्लस त्याला ग्रेड भेटला असेल, अँड युअर स्कोर इज फक्त ए देऊ, आणि थर्ड वन असेल अँड युअर स्कोर इज बी असेल, आणि जो 35 पेक्षा कमी असेल म्हणजे 40 पेक्षा कमी असेल तो नापास, त्याला काय स्कोर बिर द्यायची काही गरज नाही. आता हे कसं वर्किंग होतं, ओके, आधी याला रन करू. ओके, यू आर इन द फेल. जर का स्क्रीनवर दिसत असेल की इथं करू की पहिला आपण काय केलं की इंटिजर टाईपचा मार्क्स हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला आपण 34 ही व्हॅल्यू असाइन केली. नेक्स्ट काय केलं, ही 34 व्हॅल्यू ह्या मार्क्स या व्हेरिएबलवरती मला कंडिशन वापरायचे. कंडिशन काय वापरायचे की जर त्याची मार्क्स 80 पेक्षा जास्त असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट हो. ओके, तर हा ब्लॉक काय माझा एक्झिक्यूट झाला नाही का, त्याचे मार्क्स 34 आहेत. नेक्स्ट आला या ब्लॉककडे, हा ब्लॉक काय म्हणाला की जर तुझे 60 पेक्षा जास्त मार्क असतील तर तू हा ब्लॉक एक्झिक्यूट कर. ओके, तर ह्याच्याकडे 60 पेक्षा जास्त आहेत का, नाहीत,
कमी आहेत. मग हा थर्ड वनकडे आला की बाबा तुझ्याकडं काय आहे, तुझी कंडिशन काय आहे, मी तुझी कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकतो का नाही. तर तो काय बोलतो, मार्क्समध्ये 40पेक्षा जर जास्त मार्क असतील तर तुझं ग्रेड असेल ते बी असेल. तर हा काय बोलतो की नाही, माझ्याकडे 40पेक्षा मार्क्स नाही आहेत. मग हा थर्ड वनकडे आला की एल्स ब्लॉक. एल्स ब्लॉक म्हणतं की तुझं काय जरी असलं, ह्या तिघाने तुला एक्सेप्ट जरी नाही केलं तरी मी एक्सेप्ट करतो. आता हा काय म्हणाला, एक्सेप्ट केलं, पण याचं काय आहे की यू आर फेल इन धिस एक्झाम. बरोबर, म्हणजे तुमचा निकाल तर लागणार, निकाल लागणार नाही असा नाही, पण तुमचा फेल आला अशा टाईपमध्ये. आता यातलं अजून एक महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं असतं की याच्यातली एकच कंडिशन तुमची ट्रू होते. एकच कंडिशन म्हणजे काय, जर माझा इफ ब्लॉक एक्झिक्यूट झाला तर हे खालचे तिन्ही पण स्किप होतात, किंवा हा सेकंड वन एक्झिक्यूट झाला तर हे वरचा स्किप होतो, हा स्किप होतो. या कोडमध्ये आतमध्ये ह्या बॉडीमध्ये चेकच करायला जात नाही की तुझ्याकडं काय कंडिशन आहे. याला तर बोलतात की एल सी पॅटर्न. सपोज मी याला मार्क आहेत ना 94 देऊ, म्हणजे पहिला ब्लॉक एक्झिक्यूट होतोय का नाही काही कळेल. नाहीतर तुम्हाला वाटेल की की खालचा हा ब्लॉक कायम एक्झिक्यूट होतो. आलं का, यू आर पासड इन दिस एक्झाम अँड युअर स्कोअर इज ए पॉझिटिव्ह. झाला का माझा पहिला ब्लॉक एक्झिक्यूट. सपोज मी याला काय करू, 60च्या वर पाहिजे, 80पेक्षा कमी पाहिजेत, म्हणजे 64 देऊ. आला का, यू आर यू आर फेल. फेलच्या जागी मला इथं पास केलं पाहिजे, सॉरी. कॉपी पेस्टच्या नादात असा चुका होत राहतात. हा झाला तुमचा एलसिफ लॅडर. आता चौथा प्रकार काय आहे की नेस्टेड इफ. ओके, आता नेस्टेड इफ म्हणजे काय असतं की हा माझ्याकडे एक इफ कंडिशन आहे आणि त्या इफच्या कंडिशनमध्ये पण मला आत इफ वापरायचं असेल, त्याला बोलतात की नेस्टेड इफ. आता नेस्टेड इफ म्हणजे काय की जसं रिअल लाईफ एक एक्झाम्पल की सपोज आपल्याकडं आपण एअरपोर्टला जातो. ओके, एअरपोर्टमध्ये कसं असतं की तिथं एज व्हेरिफिकेशन केलं जातं. एज व्हेरिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही ॲडल्ट आहात का चाइल्ड आहात. बरोबर, ॲडल्ट चाइल्ड म्हणजे काय की जर तुम्ही 18पेक्षा जास्त असाल तर तुम्हाला ॲडल्ट बोललं जातं, आणि 18पेक्षा जर तुम्ही कमी असाल तर तुम्हाला चाइल्ड बोललं जातं. बरोबर, मग त्याच्या आतमध्ये अजून एक कंडिशन लावली आपण की तुमचं जर 18पेक्षा जास्त असेल तर तुमचं वोटिंग कार्ड आहे का नाही. आता वोटिंग कार्ड कशासाठी की जर वोटिंग कार्ड असेल तर तुम्ही इंडियन सिटीझन असं कन्सिडर केलं जातं इंडियामध्ये. आणि जर वोटिंग कार्ड नसेल तर तुम्हाला बाहेरच्या परदेशी वगैरे बोलतो ना तशा टाईपमध्ये त्याला एक इंग्लिश कीवर्ड आहे, तो आता मला आठवत नाही, पण त्याला परदेशी किंवा नॉन इंडियन असं आपल्याला कन्सिडर केलं जातं. बरोबर, आता सपोज ॲज इट इज मी कोड कॉपी करतो किंवा याला कमेंट करतो आणि याच्यावरती इथं एक नेस्टेड इफेक्ट्स, नेस्टेड इफ असं काहीतरी मी टाकतो. आणि या सगळ्या मी कंडिशन काढल्या. त्याच्यानंतर येतं मार्क्सच्या जागी मी काय टाकतो, एज हा व्हेरिएबल टाकतो. एजला त्याचं वय असेल 22 आणि इथं एज कंडिशन. आता याच्या आतमध्ये अजून एक आपल्याला कंडिशन टाकायची आहे. आपण जर 18पेक्षा जास्त असेल, ओके, तर इथं मी कन्सोलवरती प्रिंट करतो. पहिलं तर कन्सोल डॉट राईट लाईन आणि यू आर काय टाकू आपण एअरपोर्टमध्ये पासड द एअरपोर्ट AIR एअरपोर्ट चेकिंग. ओके, एअरपोर्टमध्ये तुम्ही चेकिंग केलं, त्याच्यानंतर मला एक कंडिशन वापरायची की त्या चेकिंग केल्यानंतर आपल्याला तिकीट चेकिंग केलं जातं. बरोबर, त्याच्यामध्ये आपण एक अजून एक कंडिशन लिहू की इथं आपल्याला अजून एक व्हेरिएबलची गरज पडेल की बुलियन किंवा आपलं वय जर 18 असेल तर कसं लिहू शकतो आपण, किंवा बुलियनच लिहितो. बुलियन वोटिंग आय डी कार्ड याला आपण ट्रू करू. बरोबर, त्याकडे वोटिंग कार्ड आहे, त्याचं वय 22 आहे. तर इथं कंडिशन काय टाकू आपण, इफ वोटर. म्हणजे आता ही पण कंडिशन तुम्हाला कळेल की डायरेक्ट मी व्हेरिएबलचं नाव दिलं. जसं मी सांगितलेलं की व्हेरिएबल इफ जो ब्लॉक आहे तो कायम
ट्रू कंडिशन रिटर्न करतो. इथं मी काय टाकलं, कन्सोल डॉट राईट लाईन आणि याच्यामध्ये डबल कोटमध्ये यू हॅव वोटिंग कार्ड. ओके, आणि मी हे आता प्रिंट करतो. पहिले दोन्ही पण कंडिशन माझ्या ट्रू आहेत. बरोबर झालं का? यू आर पास्ड द एअरपोर्ट चेकिंग, यू हॅव वोटिंग कार्ड. जर का मी इथं फॉल्स ही व्हॅल्यू म्हणजे तुम्ही फॉल्स आहात, तर इथं हा माझा ब्लॉक एक्झिक्यूटच होणार नाही. झाला का? माझा फक्त एकच ब्लॉक एक्झिक्यूट झाला. सेकंड आहे तो माझा एक्झिक्यूटच झाला नाही. अशा तर मी मल्टिपल कंडिशन वापरतात. त्याला बोलतात की इफ एल्स किंवा नेस्टेड इफ. बरोबर, नेस्टेड इफचा जो प्रकार आहे तो तुम्ही असा वापरू शकता. याच्यात तुम्ही एल्स वापरू शकता किंवा एल्सिफ लॅडर वापरू शकता. अशा मल्टिपल जशी सिच्युएशन असेल तसे तुम्हाला ते वापरावे लागतात. आता पाचवा जो प्रकार आहे तो मोस्ट आहे. आता हे सगळे झाले इफ, एल्सिफ लॅडर वगैरे. पाचवा जो प्रकार आहे तो पाचवा प्रकार काय की स्विच स्टेटमेंट. आता स्विच स्टेटमेंट म्हणजे काय? जसं एल्सिफ लॅडर असेल किंवा मल्टिपल इफ कंडिशन असतील ना, तर ते हेल म्हणलं जातं की कॉलबॅक हेल. कॉलबॅक हेल म्हणजे काय की जसं सपोज तुम्हाला एक एक रिअल टाईम एक्झाम्पल घेऊ की तुम्हाला एक चावी दिली. ओके, आणि चावी दिली, तुमच्याकडे असे सलग 100 घरं आहेत. आता 100 घरामध्ये तुम्ही जर जाऊन चेकिंग करायचं झालं की माझं घर कोणतं आहे, माझं घर कोणतं आहे, तर तुम्हाला काय पहिल्या घरात जाणार की ही चावी लागते का नाही लागत, सेकंड घरात जाणार तुम्ही ही चावी लागते का नाही लागत. अशा कंडिशनमध्ये काय झालं की तुम्ही 100 कंडिशन्स चेक करता आणि त्यावेळेस काय होतं की तुमचा जो टाइम एक्झिक्युशन असेल तो भरपूर वाढला जातो. मग त्याला पर्याय काय काढला की स्विच हा स्टेटमेंट आहे. स्विच स्टेटमेंट म्हणजे काय? जसं भारत सरकारनं काय केलं की प्रत्येक घराच्या वरती जर तुम्हाला माहीत असेल की एक पाटी लिहिली जाते किंवा घराचा एखादा युनिक नंबर लिहिला जातो की 202, 303, 404. किंवा जर पुणे सिटीमध्ये जर राहत असाल तर पुणे सिटीमध्ये कसं असतं, एखाद्या बिल्डिंगमध्ये पहिला फ्लोअर असेल किंवा 10 मजली बिल्डिंग आहे आपल्याकडे, तर पहिल्या फ्लोअरला 4 घर आहेत किंवा 4 खोल्या आहेत. तर त्या खोलीला प्रत्येकला एक नाव दिलं जातं की 101, 102, 103, 104. जर सेकंड फ्लोअर असेल तर 202, 203, 204, 205. आणि त्या बिल्डिंगला पण नाव दिलं जातं की शिवनेरी निवास किंवा घरकुल निवास. अशा टाईपमध्ये त्या बिल्डिंगला पण नाव दिलं जातं. या केसमध्ये काय झालं की स्विच स्टेटमेंट आणल्यामुळं किंवा ते जी पार्टी असेल ते आणल्यामुळे काय झालं की तुम्हाला हुडकण्याची जी पद्धत आहे किंवा तुमचा जो टाइम एक्झिक्युशन आहे, टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे, ती कमी झाली. यालाच बोलतात की डेव्हलपर माइंडसेट कसा बनला पाहिजे तुमचा. की सपोज माझ्याकडे इंटिजर टाईपचा एक डे व्हेरिएबल आहे आणि त्याला मी 2 असाइन केलं. ओके, 2 नंबरच्या घरात जाऊन चेक कर. किंवा आपण इथं डे व्हेरिएबल डे मध्ये आपण काय केलं, 2 हे व्हॅल्यू असाइन केली. आता मला इथं स्विच वापरायचं आहे. तर स्विचचा सिंटॅक्स काय आहे की स्विच हा कीवर्ड आणि स्विचमध्ये ज्या व्हेरिएबलवरती किंवा ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेक करायची ती व्हॅल्यू. आता ही जी 2 आहे इथं मी स्टोअर केली. आता नेक्स्ट काय करायचं आहे, इथं त्याच्या आतमध्ये त्याचा ब्लॉक चालू झाला. इथं कर्ली ब्रेसेस चालू, कर्ली ब्रेसेस एंडेन. आता याच्या आतमध्ये काय असतं की केस हा कीवर्ड लिहायला लागतो. केस म्हणजे जी घराची पाटी आहे ती घराच्या पाटीचं नाव. ओके, जी घराची पाटी आणि त्या पाटीला पण नाव काय देणार आहे, 1 कोलन. आता ही पाटी जर बरोबर असेल तर त्याचं घर चालू झालं पाहिजे. बरोबर, मग त्याच्यानंतर जर तुम्ही ब्रेसेस नाही दिले तरी चालतात. मला इथं मी ब्रेसेस नाही देणार. इथं काय लिहिणार फक्त की कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये इट्स मंडे. आणि त्याच्यानंतर एक असतं की ब्रेक हा कीवर्ड तुम्हाला लिहायला लागतो, नाहीतर तो त्याला कळतच नाही की कुठं थांबायचं. जर ब्रेक कीवर्ड लिहिला नाही तर मल्टिपल केस कंडिशन लिहिल्या तर तो प्रत्येक घरात जाणार, चावी लावून बघणार, प्रत्येक घरात जाऊन तो आत दरवाजा उघडून बघणार की काय आहे काय नाही. त्यासाठी आपल्याला ब्रेक स्टेटमेंट लागतं. नेक्स्ट आहे की केस 2 कोलन. इथे मी टाकलं कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये इट्स ट्यूसडे. आणि याच्यानंतर येतो आपला ब्रेक कीवर्ड केस 3. आणि याच्यामध्ये
कन्सोल डॉट राईट लाईन डबल कोटमध्ये वेडनेसडे आणि इथं येणार आहे ब्रेक. आता अजून एक तुम्हाला लक्षात द्यायचं आहे की सपोज आता याच्यामध्ये हे आधी आपण एक्झिक्यूट करू आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप करू. ओके, झाला का माझा इट्स ट्यूसडे की पहिल्यांदा आला तो या कंडिशनमध्ये आहे का तो बरोबर नाही, तर सेकंडमध्ये आला त्याला भेटलं की हे घर बरोबर आहे, मग तो म्हणला की इट्स ट्यूसडे बरोबर, हे ॲज इट इज इट्स ट्यूसडे. आता या केसमध्ये जर का 6 असेल तर म्हणजे की टॉप फ्लोअरला जा किंवा जी 4 मजली जी बिल्डिंग आहे त्या 4 मजलीमध्ये जर सांगितलं की 503 नंबरला तू जाऊन चेक कर, तर तो बोलणार काय की 4 मजलं मी चेक केलं पण 503 नंबर मला काय सापडला नाही. मग त्यासाठी आपल्याला अजून एक सिस्टीम दिलेलं आहे. आता अजून एक सिस्टीम म्हणजे काय की यामध्ये स्विच स्टेटमेंटमध्ये ही डिफॉल्ट ही एक केस दिली आहे. डिफॉल्ट म्हणजे काय की डिफॉल्ट जसं की आपल्या प्रत्येक बिल्डिंगला किंवा प्रत्येक गावात किंवा प्रत्येक असं आपण म्हणू शकतो की गावात मल्टिपल घर असेल त्यानंतर शेवटचा जो पर्याय असतो तो त्याला डिफॉल्ट बोललं जातं. शेवटचा पर्याय म्हणजे की ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीमध्ये सांगायचं की बाबा मला असा ॲड्रेस दिलेला पण तो इथं नाही आहे, मग ग्रामपंचायत म्हणते की बाबा अशा टाईपचं इथं कोणतं घरच नाही, त्याला बोलतात की डिफॉल्ट. किंवा बिल्डिंगमध्ये पूर्ण टॉप फ्लोअरला जसा टेरेस असतो ना तशा टाईपमध्ये एक डिफॉल्ट ही केस असते. डिफॉल्ट काय केस आहे की सपोज इथं मी टाकलं त्याला कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये देअर इज नो डेजला देर इज नो डे असं टाकू आपण आणि याला ब्रेक हा कीवर्ड लिहायलाच लागतो. अशी आपली कंडिशन आहे. आता मी हा प्रोग्राम कंपाईल केला, आला का माझा देअर इज नो डे, का कारण की डिफॉल्ट ही क्लेस लिहायलाच लागते. जर डिफॉल्ट लिहिलं नाही तुमचं वर्किंग बरोबर होतं पण त्याला बॅड प्रोग्रामिंग हॅबिट्स असं आपल्याला कन्सिडर केलं जातं. इव्हन तुम्ही कोणत्या पण कंपनीत जॉब केला किंवा तुमची स्वतःचे स्टार्टअप जरी केली ना तरी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वेगळं वापरायला लागत नाही. ओके, यालाच बोलतात की स्विच स्टेटमेंट कसे वापरायचे असतात. हे झाले आपले 5 प्रकार. आता मॉडर्न सी शार्पमध्ये आता हे बऱ्यापैकी .NET डेव्हलपर्सना माहीत नसतं की मॉडर्न सी शार्पमध्ये स्विच स्टेटमेंट कशी वापरली जाते. आता मॉडर्न स्विच शार्पमध्ये कसं असतं की सपोज माझ्याकडे स्ट्रिंग किंवा इंटिजर टाईपचा मार्क्स हा व्हेरिएबल आहे आणि त्या मार्क्सला मी टाकतो काय 70, आपण त्याला मार्क हा 70 हा नंबर त्याला असाइन करू. आता मॉडर्न सी शार्पमध्ये काय लिहायचं, सपोज मला त्याच्यातनं एक काहीतरी रिटर्न घ्यायचं आहे बरोबर, की स्ट्रिंगमध्ये रिझल्ट हा व्हेरिएबल मी क्रिएट केला, त्याला मी असाइन काय केलं की मार्क्सवरती मला स्विच मार. ओके, मार्क्सच्या व्हेरिएबलवरती स्विच स्टेटमेंट वापर. आता स्विच स्टेटमेंट डायरेक्ट स्विच वापरायचं, त्याच्यामध्ये असा त्याचा ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि एंडिंग कर्ली ब्रेसेस क्लोजिंग कर्ली ब्रेसेस असं त्याला लिहायचं आणि त्याच्यामध्ये ज्या कंडिशन असतील. आता कंडिशन म्हणजे काय की जर तो मार्क्स हा जो व्हेरिएबल आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कशापेक्षा असेल की 90पेक्षा जर असेल तर त्याला ॲरो फंक्शन, तर तो रिटर्न काय कर ए पॉझिटिव्ह. ओके, कॉमा सेपरेटेड ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर तो 80 किंवा 75पेक्षा जर जास्त असेल तर त्याला ॲरो फंक्शन आणि डबल कोटमध्ये ए. आता हे ॲरो फंक्शन काय असतं आपल्याला ते बघायचे. मॉडर्न त्याला लॅम्बडा फंक्शन्स असं कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट थर्ड स्टेप आपण काय लिहू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू त्याला 60पेक्षा जर असेल तर त्याला रिटर्न करू डबल कोटमध्ये बी कॉमा सेपरेटेड. आणि जी डिफॉल्ट केस असते, ओके, डिफॉल्ट केसमध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं की तर अंडरस्कोर लिहायचं आणि स्पेस द्यायचा त्याला ॲरो फंक्शन. ओके, डिफॉल्ट केस काय झालं समजली जाते त्याला अंडरस्कोरने डिक्लेअर करावं लागतं आणि इथं टाकू आपण त्याला फेल. ओके, आणि ॲज अ त्याला फंक्शन म्हणून ट्रीट करायचं. आता इथं कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये रिझल्ट मध्ये काय प्रिंट आले आपल्याला, रिझल्टमध्ये काय व्हॅल्यू भेटल्या ना असाइनमेंट स्टेटमेंट हा ऑपरेटर वापरून रिझल्ट या व्हेरिएबल आपण स्टोअर केलं, त्यानं काय रिटर्न केलं असेल ते.
ओके, कंपाईल केला प्रोग्राम. आलं का बी. आता हे वरचं जाऊ द्या, देर इज नोट आहे, ते वरच्या स्टेटमेंट्स आहे, ह्याला मी कमेंट करतो. ओके, .NET रन. आलं का बी. बी म्हणजे काय की 75 पेक्षा जर जास्त असेल किंवा 60 पेक्षा जास्त असेल तर बी मध्ये जा. त्याचे मार्क किती आहेत? 70 आहेत. 75 पेक्षा कमी आणि 60 पेक्षा जास्त. जर काही इथं मी 30 टाकलं तर तो फेल मध्ये जायला पाहिजे, बरोबर. आलं का फेल. असं तुम्ही मॉडर्न C# मध्ये हे वापरू शकता, लॅम्बडा फंक्शन युझिंग लॅम्बडा फंक्शन स्विच. हे बऱ्यापैकी डेव्हलपर्सना माहीत नसतं. ओके, आता आपण पुढे जाऊया. हे झाले आपले काय की कंट्रोल स्टेटमेंट्समधले सिलेक्शन स्टेटमेंट्स, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की LC स्विच स्टेटमेंट्स वगैरे. आता सेकंड टाईप काय आहे आपला की इटरेशन स्टेटमेंट किंवा लुपिंग स्टेटमेंट्स काय असतात. आता लुपिंग स्टेटमेंट्स म्हणजे काय की आपल्याला जर एकच काम मल्टिपल टाइम्स करायचे, एकच काम आपल्याला मल्टिपल टाइम्स करायचं आहे, त्याला बोलतात की लुपिंग स्टेटमेंट किंवा इटरेशन स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये मेनली 4 टाईप्स असतात आणि त्याच्यामधला 5वा पण एक टाईप आहे. तो आपण त्याला व्हाईलचा सब टाईप म्हणू शकतो. की पहिला आहे की तुमचा फॉर लूप, सेकंड आहे की व्हाईल लूप, थर्ड आहे की डू व्हाईल लूप, फोर्थ आहे तुमचा फॉर इच लूप, बरोबर. आहे इथं मी केलेला आहे तो 5वा, सॉरी, तो जावास्क्रिप्टमध्ये, C# मध्ये नाही. की फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर इच लूप, अशा टाईपमध्ये आपल्याला 4 लुपिंग स्टेटमेंट बघायचे. त्याला मी कमेंट करतो आणि इथं लुपिंग स्टेटमेंट्स. आता जसं की फॉर लूप आपण पाहिला घेऊ की फॉर लूपचा सिंटॅक्स काय आहे. की फॉर हा कीवर्ड, त्याचे सर्क्युलर ब्रेसेस, आणि या सर्क्युलर ब्रेसेसमध्ये इंटिजर टाईपचा मी एक आयत व्हेरिएबल क्रिएट केला, बरोबर. त्याला 3 कंडिशन्स असतात किंवा त्याला 3 पॅरामीटर्स असतात, असं म्हणू शकतो. की पहिला पॅरामीटर काय असेल की तुम्हाला जे डिक्लेअर करायचे, एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल किंवा एखाद्या व्हेरिएबलला काय व्हॅल्यू असाइन करायचे, कुठून काय स्टार्ट झालं पाहिजे, त्याला बोलतात की स्टार्टिंग पोझिशन. इथं जरी नाही दिलं तरी चालतं. ओके, मी याला देतो की 0 पासून स्टार्ट कर. सेकंड कंडिशन काय आहे की कंडिशन, सेकंड पॅरामीटर काय आहे की कंडिशन. जसं की आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, 5 पर्यंत इटरेट कर, ही झाली माझी कंडिशन. आणि नेक्स्ट काय आहे हे की प्लस प्लस किंवा मायनस मायनस. ओके, हा तसा त्या फॉर लूपचा इटरेशन भाग आहे. की फॉर लूप त्याच्यानंतर मला कुठून स्टार्ट करायचं आहे, की त्याचं स्टार्टिंग पोझिशन. नेक्स्ट आहे की कधीपर्यंत करायचं आहे, की आय हा 5 आकडापर्यंत आपल्याला फिरायचं आहे. नेक्स्ट आहे की प्लस प्लस करायचं आहे का मायनस मायनस करायचं आहे. तसं त्याचं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट तुम्ही तिथं वापरू शकता. आपण जे ऑपरेटर्स घेतले ना, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स, ते इथं वापरू शकता. मग त्यात तुमचे प्रिफिक्स असेल किंवा पोस्ट फिक्स असेल. ओके, इथे मी टाकतो फक्त कन्सोल डॉट राईट लाईन, आणि या राईट लाईनमध्ये आय हा व्हेरिएबल. आला का 0, 1, 2, 3 आणि 4 आणि 5, म्हणजे 0 पासून चालू झाला. मग तो कंडिशनमध्ये आला, हा लूप फिरला. त्याच्यानंतर की त्याला पहिल्यांदा हा कोड एक्झिक्यूट होताना की पहिल्यांदा आला फॉर लूप. फॉर लूपमध्ये त्यानं व्हॅल्यू इनिशलाइज केली, आय हा व्हेरिएबलला व्हॅल्यू इनिशलाइज केली. काय केली की 0 ही व्हॅल्यू इनिशलाइज केली. त्याच्यामध्ये आतमध्ये आला. आतमध्ये आल्यानंतर इफ जसा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार तशा टाईपमध्ये आतमध्ये आला आणि पहिल्यांदा त्यानं हे एक्झिक्यूट केलं. एक्झिक्यूट केल्यानंतर त्याला 0 प्रिंट झालं. नेक्स्ट आला वरती की कंडिशन चेक केली, आय हा 5 पेक्षा मोठा आहे का, आहे. मग त्यानंतर आय प्लस प्लस केलं. प्लस प्लस केल्यानंतर 1 आला, 1 प्रिंट झालं. त्याच्यानंतर प्लस प्लस केलं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं. आणि ग्रेटर दॅन आहे, आय हा 5 आहे, बरोबर. म्हणजे आय हा कमी आहे 5 पेक्षा, पण इज इक्वल टू दिलाय. म्हणजे काय, 5च्या कमी पण आहे पण बरोबर पण आहे. मग त्यानंतर जी 5वी कंडिशन आहे 5 हा प्रिंट करण्यासाठी, ती कंडिशन इथं प्रिंट झाली. असा तुमचा फॉर लूप एक्झिक्यूट झाला. आणि जशी कंडिशन फॉल्स झाली तसा हा फॉर लूप टर्मिनेट झाला आणि आपला प्रोग्राम थांबला. असा तुम्ही फॉर लूप वापरू शकता. हे रिअल लाईफमध्ये तुम्ही कसं वापरू शकता की आपल्याला सपोज 50 QR कोड प्रिंट करायचे आहेत किंवा एखादी आपल्याला डीमार्टमध्ये 100 बिलं
क्रिएट करायचे असतील किंवा आपल्याला 1000 रेकॉर्ड्स वरती आपल्याला इटरेटेशन करायचे आहेत किंवा जसं की एखादा आपल्याला डेटाबेससाठी एखादी क्वेरी लिहायची आहे आणि त्या क्वेरीमध्ये प्रत्येक रेकॉर्ड आपल्याला नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे किंवा एखाद्या ॲरेमध्ये स्टोअर करायचं, तर त्यासाठी आपण फॉर लूप वगैरे आपण वापरू शकतो. नेक्स्ट असेल की व्हाईल लूप. आता व्हाईल लूप काय असतो की जर आपल्याला कंडिशन ट्रू असेपर्यंत, म्हणजे आपल्याला जायचं आहे, सपोज आपल्याला कराडला जायचं आहे किंवा आपल्याला मुंबईला जायचं आहे, तर मुंबईला जाण्यासाठी किती किलोमीटर आहे हे माहीत नाही, फक्त मुंबई जोपर्यंत स्टेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला जायचं आहे. मग कंडिशन आपल्याला माहीत नसते ना, त्या केसमध्ये आपल्याला व्हाईल ही स्टेटमेंट आपण वापरू शकतो. आता हे व्हाईल कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं आहे ना, हे तुमचं लॉजिक बिल्डिंग जेवढं चांगलं असेल ना तेवढं तुम्हाला ते कळणार आहे की कधी वापरायचं. बरोबर. जसं की इंटिजर टाईपचा माझ्या एक आय व्हेरिएबल आहे, त्याला मी एक हे असाइन केलं आणि व्हाईल इथे येणार आहे माझी कंडिशन. व्हाईल काय करतं, हा जो ब्लॉक आहे तिथं यामध्ये मला कंडिशन लिहायला लागते. तर कंडिशन काय असेल की आय लेस दॅन ऑर इक्वल टू जर 5 पेक्षा कमी असेल तर तू आतमध्ये जाऊन इटरेशन कर. आता इथं मी काय टाकेन की कन्सोल डॉट राईट लाईन आणि याच्यामध्ये आय हे व्हेरिएबल प्रिंट केलं. आता नेक्स्ट काय आहे की हा इटरेट होत राहील, पण त्याला कसं इटरेट करायचं ते माहिती नसतात ना, मग त्यासाठी याला आय प्लस प्लस पण लागेल ना, की आपण मस्त सगळं कंडिशन लिहिली, आय व्हेरिएबल डिक्लेअर केला, पण त्याला कळलंच नाही की प्लस प्लस करायचे आहे मायनस मायनस करायचे आहे, तर आपण ते केलं की प्लस प्लस म्हणजे आपल्याला आय प्लस प्लस केला. असा तुम्ही व्हाईल लूप वापरू शकता. सेम ॲज इट इज आउटपुट 1 2 3 4 5 का, तर आय आपण 1 पासून इनिशियलाइज केला. सेम ॲज इट इज व्हाईलचा डू व्हाईल सब पार्ट काय येतो की डू व्हाईल. आता डू व्हाईल कधी वापरतो की डू म्हणजे एकदा तरी आपली कंडिशन एक्झिक्यूट करायची आहे, त्यामध्ये ड्यू. आणि व्हाईल म्हणजे काय की ज्या नंतर, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, जसं की आपल्याला सपोज आत्ता वारीचा सीझन आहे किंवा आत्ता जे वारकरी संप्रदाय आहे त्यांना पंढरीला जायचं आहे, मग ते काय बोलतात की आयुष्यात एकदा तरी आपण वारी केली पाहिजे. तशा टाईपमध्ये डू व्हाईल स्टेटमेंट असतं की व्हाईल म्हणजे काय मल्टिपल, दरवर्षी आपण वारी करू शकतो. आणि डू व्हाईल म्हणजे काय आयुष्यात एकदा तरी करायचंच आहे आणि तीच प्रतिक्रिया आपल्याला सारखी सारखी करायची. जसं की या वर्षी मी वारीला गेलो किंवा पुढल्या वर्षी पण जायचं आहे, त्याच्या पुढल्या वर्षी पण जायचं आहे, त्या कंडिशनमध्ये आपण डू व्हाईल असं वापरू शकतो. जसं की याला मी कमेंट करतो, त्याचा सिंटॅक्स काय आहे की सपोज इंटिजर आयच घेऊ इज इक्वल टू 10 व्हॅल्यू असाइन केली किंवा एकच देऊ, एक ही व्हॅल्यू मी असाइन केली. आता डू म्हणजे काय कर, काय कर बाबा की कन्सोलमध्ये डॉट राईट लाईन गोईंग टू पंढरी. ओके, मी असं केलं आणि त्याच्यानंतर येतं की व्हाईल स्टेटमेंट. आता व्हाईलमध्ये आपल्याला कंडिशन लागते कधीपर्यंत कर, किंवा इथं फॉल्स टाकलं जर, ओके, किंवा कंडिशन काय टाकली मी फॉल्सच्या जागी, जर आय हा ग्रेटर दॅन 10 पेक्षा जर असेल तर तू इटरेट कर. बरोबर. आणि इथं आय प्लस प्लस कर. ओके, झालं का गोइंग टू पंढरी. आता ते काय झालं, एकदा तरी प्रिंट झालं ना, कंडिशन जरी आपली चुकीची असली तरी पण ते प्रिंट झालं. आता इथं जर का मी टाकलं आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10, तर माझं 10 वेळा प्रिंट व्हायला पाहिजे. बरोबर, झालं का माझं 10 वेळा प्रिंट. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा टाईपमध्ये आपण डू व्हाईल हा लुपिंग स्टेटमेंट आपण वापरू शकतो. आता त्याचा लास्ट पार्ट आहे, आपण काय बघितलं, फॉर लूप बघितला, व्हाईल बघितला, डू व्हाईल बघितला. आता फोर्थ वन काय आहे की फॉर इच लूप आहे. आता फॉर इच मोस्टली कलेक्शनसाठी वापरतात, जे आपल्याला कलेक्शन मी सांगितलेलं की कलेक्शन्स आपल्याला ते बघायचं आहे, ॲरे कलेक्शन काय असतं ते.
त्याचा सेपरेट टॉपिक बनेल. पण कलेक्शन काय आहे की सपोज माझ्याकडे लिस्ट आहे आणि त्या लिस्टचा जो टाईप आहे, ओके, लिस्ट आहे आणि त्या लिस्टचा टाईप आहे माझ्याकडे स्ट्रिंग, हा स्ट्रिक्टली टाईपड आहे. आणि नेम्स हा एक व्हेरिएबल आहे, त्याला मी न्यूने स्ट्रिंग तयार केली आणि न्यूला ब्रेसेस दिले. आता हा कलेक्शन डिक्लेअर करण्याची पद्धत आहे. आणि हा एक क्लाससाठी युजर डिफाईन्ड कलेक्शन असतं. युजर जे पण आता एक कॉमन गोष्ट सांगतो की युजर डिफाईन्ड जे असतात किंवा युजर जे स्टेटमेंट आहेत ना, त्यांना सेमिकोलॉन येतं. बरोबर, आता हे मी क्रिएट केलं त्याला सेमिकोलॉन आला, हे मी क्रिएट केलं सेमिकोलॉन आला. पण जे व्हायलचे स्टेटमेंट आहे याला कुठे सेमिकोलॉन आहे का नाही, याच्या एंडिंगला सेमिकोलॉन आहे का नाही, तशा टाईपमध्ये ते सेमिकोलॉन असतं. की ओमकार टाकलं, ओके, किंवा इथं कॉमा सेपरेटेड ट्रेल टाकलं, कॉमा सेपरेटेड टीच टाकलं, ओके. तर नेक्स्ट मला काय करायचं आहे, फॉर इच लूप वापरायचे, बरोबर. फॉर इच लूप आणि या फॉर इचमध्ये व्हॅर, ओके, व्हॅर म्हणजे ज्या टाईपचा जो असेल, म्हणजे ज्या टाईपचा आपल्याला रन टाईमला डेटा टाईप डिफाईन करायचा असेल ना, त्यासाठी व्हॅर कीवर्ड वापरतात. तर व्हॅरने आयटम हा व्हेरिएबल मी क्रिएट केला. इन, आता ह्याचा सिंटॅक्स काय आहे की इन हा सिंटॅक्स आहे फॉर इच आणि त्याच्या आतमधला इन. आता इन म्हणजे काय की त्याच्यावर कशावरती इटरेट करायचं आहे, तर मला नेम्सवरती इटरेट करायचं आहे. तर नेम्स व्हेरिएबलचं नाव आणि त्याच्यामध्ये जी आपली बॉडी असेल जिथे आपल्याला कोड लिहायचं आहे त्याचं नाव कन्सोल डॉट राईट लाईन. आणि त्या राईट लाईनमध्ये आयटम प्रिंट कर, बरोबर. झालं का, सगळ्या मला यातल्या सगळ्या प्रत्येक आयटमची लिस्ट भेटली, बरोबर. असा त्याचा यूज आहे की आपल्याला ॲरेवरती किंवा कलेक्शनवरती जर इटरेशन लावायचे असतील ना, तर आपल्याला फॉर इच लूप हा आपल्याला अप्लाय करायला लागतो. आणि त्याचा सिंटॅक्स काय की फॉर इच हा कीवर्ड ज्या व्हेरिएबलचं नाव क्रिएट करायचं त्या व्हेरिएबलचं नाव आणि कशावरती अप्लाय करायचं आहे त्या कलेक्शनचं नाव मला नेम्सवरती लाव आणि त्याचा ॲज अ आयटम घे. हा जो पण आपला मला काय डेटा येईल किंवा जी पण व्हॅल्यू येईल ती या आयटम व्हेरिएबलमध्ये स्टोअर कर आणि ती मी प्रिंट केली. जोपर्यंत माझा हा लूप फिरतोय किंवा जोपर्यंत माझ्या व्हॅल्यू आहे तोपर्यंतच हा फॉर इच लूप फिरतो. अशा टाईपमध्ये जसा आपला व्हाईल लूप चालतो ना की कंडिशनल स्टेटमेंट जोपर्यंत कळत नाही किंवा ज्याची डेस्टिनेशन आपल्याला जोपर्यंत फिक्स नसते ना त्यासाठी आपल्याला हे वापरावं लागतं, राईट. त्यानंतर असतं की आपल्याला काय की थर्ड वन जो आपला टाईप आहे की जम्प स्टेटमेंट. जम्प स्टेटमेंट म्हणजे काय असतं की जसं ब्रेक असेल, कंटिन्यू असेल, गो टू असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असतील. आता हे कीवर्ड्स आहेत. आता कीवर्ड्स म्हणजे काय, सपोज याला मी कमेंट केलं, एक माझ्या एक फॉर लूप आहे, ओके. या फॉर लूपला मी इंटिजर टाईपचा आय व्हेरिएबल क्रिएट केला, त्याला मी एक व्हॅल्यू ही असाइन केली. त्याच्यानंतर काय असेल की आय लेस दॅन ऑर इक्वल टू 5 केलं आणि आय प्लस प्लस केलं, ओके, त्याची बॉडी. आता याच्यामध्ये मी एक कंडिशन टाकतो, इफ जर आय इक्वल जर 3 असेल, ओके, तरच तू कंटिन्यू कर, बरोबर. आणि याच्यामध्ये आयची व्हॅल्यू टाकू आपण, ओके. आता यानं काय होतं, कंडिशन सांगतो की प्रिंट होतं, बघूया की त्यानं काय केलं की ज्या वेळेस आपल्याला 3 किंवा आपल्याला ज्यावेळेस आपल्याला आयमध्ये 3 जर हा व्हेरिएबल किंवा 3 ही जी व्हॅल्यू असेल ती मला स्किप करायची असेल त्या कंडिशनमध्ये मी कंटिन्यू वापरला. म्हणजे काय झालं, इथं जो आला प्रत्येक वेळेस पहिल्यांदा इथं मार्क चालू करतो की पहिल्या केसमध्ये आयची व्हॅल्यू 1 आहे
तर इथं 1 प्रिंट झालं. बरोबर. सेकंड केसमध्ये वरती आला, आय प्लस प्लस झाला, सेकंड आयची व्हॅल्यू 2 झाली, तर इथं तो प्रिंट झाला, या लाईनमध्ये तो कंटिन्यू आला. बरोबर. त्या केसमध्ये नंतर 3 आलं. जर जशी माझी व्हॅल्यू 3 आली तर इफ कंडिशन काय बोलतो, इफ नंतर कंटिन्यू झालं. कंटिन्यू म्हणजे काय झालं की तो आहे असा इथून वर गेला. ओके. याच्या खालचा जो स्टेटमेंट आहे ते काय माझं एक्झिक्यूटच झालं नाही. त्या केसमध्ये 3 वापरलं. नेक्स्ट आहे की 4 आहे का इक्वल नाही, मग डायरेक्ट ही कंडिशन एक्झिक्यूट झाली. अशा टाईपमध्ये कंटिन्यू वापरू शकतो. जर काही इथं मी ब्रेक केलं, ब्रेकनं काय होतं की पूर्ण माझा जो लूप आहे, ओके, तो माझा लूपच ब्रेक होणार आहे. त्या केसमध्ये ब्रेक वापरू शकतो की 3 नंतर माझं काहीच प्रिंट होणार नाही. बरोबर. जसं मी सांगितलेलं की 3 नंतर माझं काहीच प्रिंट झालं नाही, त्यासाठी ब्रेक वापरू शकतो. किंवा एखादं गो टू वापरायचं असेल. आता गो टू म्हणजे काय, सपोज इथं मी गो टू स्टेटमेंट देतो. आता हे मोस्टली आता युजर वापरत नाहीत किंवा हे वापरायचं नसतं, की जर गरज पडलीच तरच गो टू स्टेटमेंट होतं. हे पॉवरफुल फंक्शन म्हणलं जातं. इव्हन सी मध्ये असेल किंवा तुमच्या .NET मध्ये असेल. गो टू याला आपण टाकू प्रिंट, या व्हेरिएबलला नाव देऊ. ओके. गो टू सिंटॅक्स असा आहे, सेमीकोलन असेल इथं, आणि इथं कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये डबल कोटमध्ये लिहू हॅलो कोलन, आणि इथं मला कॉल केलं मी त्या प्रिंट या फंक्शनला. ओके. आणि या प्रिंटला फंक्शनला कॉल केल्यानंतर इथं कन्सोल डॉट, आय थिंक मला वाटत नाही वर्किंग होईल. पाहिलं तर पाहिजे, बघूया. ओके. आलं का, त्यानं वॉर्निंग दिली पण ते इग्नोर करा की वर्ल्ड डायरेक्ट झालं. इथं मी हॅलो पण लिहिले पण वर्ल्ड पण झाले. आता याचं एक्झिक्युशन कसं झालं की जसं मी गो टू इथं स्टेटमेंट वापरलं, तर गो टू हे मी कुठं पण वापरू शकतो. म्हणजे आपल्याला एखादा जर कोड स्किप करायचा असेल, स्किप म्हणजे काय, आता लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झाला. JIT कंपायलर जसं सांगितलेलं मी की JIT कंपायलर काय करतात, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतात. इथं लाईन बाय लाईन एक्झिक्यूट झाला, तर इथं आल्यानंतर त्याला कळालं की गो टू स्टेटमेंटला जा. आता गो टू स्टेटमेंट एवढं पॉवरफुल आहे, हे जे जिथं प्रिंट डिक्लेअर केलंय, ओके, हा जो लेबल आहे या लेबलवरती जाऊन डायरेक्ट तिथून एक्झिक्युशन स्टार्ट कर. एक्झिक्युशन स्टार्ट कर म्हणजे काय, इथं की या प्रिंटवरती इथून गो टू झाला, डायरेक्ट इथं त्यानं आणून सोडलं, आणि इथून आल्यानंतर हीच लाईन फक्त एक्झिक्यूट झाली. ही लाईन एक्झिक्यूट झाली नाही. याला हे पॉवरफुल एवढ्यासाठीच फक्त पॉवरफुल बोललं जातं की डायरेक्ट उचलून दुसरीकडे जर जायचं असेल तर गो टू वापरू शकतो. किंवा इथं हेच जर मी गो टू इथं वापरलं तर आलं का. आता हे अनएंडिंग लूपिंग झालं. म्हणजे काय की आता हे स्टॉप करायला लागेल मला. ऐका, आता हे मी मला स्क्रोल केलं तरी मला हे तर खाली, इथे खाली कितीतरी मल्टिपल लाईन्स भेटल्यात. आता इथं बघा वरती, मी स्क्रोल केलं वरती, अजून पण येईना. आता याचं एक्झिक्युशन काय झालं की पहिल्यांदा इथं आलं 116 नंबर आला, इथं हॅलो प्रिंट झालं. त्याच्यानंतर मी इथं प्रिंट हा लेबल लावलं. हे लेबल कशाचं, ह्या गो टू स्टेटमेंटचं आहे. त्यानंतर वर्ल्ड प्रिंट झालं. वर्ल्डच्या लाईनला 21 नंबर आला. परत हे वरती गेला. बरोबर. वरती गेला म्हणजे काय, हे अनएंडिंग लुपिंग झालं. जसा फॉर लूप लावला ना तशा टाईपमध्ये हे लुपिंग झालं. बरोबर. इथं परत असं झालं. आता हे कंडिशनमध्ये तुम्ही कसं वापरू शकता की इथं जर मी आय व्हेरिएबल डिक्लेअर केला, आय प्लस प्लस केला, बरोबर, आणि इथे एखादी मी इफ कंडिशन वापरली, त्याच्यानंतर मी ब्रेक वगैरे वापरून आहे ना, मला जर विदाऊट लूप वापरून जर मला फॉर लुपिंग सारखं किंवा विदाऊट लुपिंग
फॉर लुपिंग सारखं मला बिहेवियर द्यायचं असेल तर मी काय करू शकतो की गो टू स्टेटमेंट वापरून किंवा इफ कंडिशन, त्याच्यामध्ये इफ कंडिशन वापरून, ब्रेक कंडिशन वापरून किंवा ब्रेक कीवर्ड वापरून आपण फॉर लुपिंग सारखं बिहेवियर देऊ शकतो. पण हे पॉवरफुल फंक्शन असल्यामुळे वापरत नाही जास्त. त्याचे वॉर्निंग्स असेल किंवा अनहँडल्ड एक्सेप्शन किंवा त्याला सायबर अटॅक्समध्ये जास्त मानलं जातं. हे वापरायचं नाही, बॅड हॅबिट्स आहे. हे फक्त गरज असली तरच वापरायचं असेल. बरोबर. तर आज आपण सगळे टॉपिक्स कव्हर केले की जे सगळे टॉपिक्स म्हणजे कोणते की टाईप्स ऑफ कंट्रोल. ओके, टाईप्स ऑफ कंट्रोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपले असतील की कंडिशनल स्टेटमेंट्स असतील, लुपिंग स्टेटमेंट्स असतील किंवा थर्ड वन असेल की आपला जम्प स्टेटमेंट्स असतील. आता जम्प स्टेटमेंट्स म्हणजे काय, ब्रेक, कंटिन्यू, गो टू, रिटर्न वगैरे अशा टाईपमध्ये. किंवा सिलेक्शन स्टेटमेंट्स म्हणजे काय, इफ, एल्स इफ, लॅडर, स्विच अशा टाईपमध्ये आपण सगळे कंट्रोल स्टेटमेंट हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरचा फक्त ओव्हरव्ह्यू देतो की आपल्याला मेथड्स बघायचे आहेत. मेथड्स म्हणजे काय, फंक्शन्स काय असतात, त्याचे पॅरामीटर्स, ऑप्शनल पॅरामीटर, मेथड ओव्हरलोडिंग वगैरे, रिकर्शन कसं असतं, रेफरन्स आउट वगैरे काय कसं करायचं असतं. ओके, कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग.